मी खूप एन्जॉय केलेला आहे. खूप म्हणजे नाचून दमलो आहे. हे हॅलो नमस्ते, कसे आहात? मजेत तर मजेतच असायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आज आहे गौरी उत्सव आणि आम्ही तिथेच चाललो आहे. तर माझ्यासोबत आहे हिमेश, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता आहोत रस्त्याला, तर चाललो आहे. हे बघा गाईज, आता आम्ही चाललो आहे रस्त्याला. तर गौऱ्या आहेत त्या शालेवर आहेत आणि आता थोडंसंच बाकी आहे. दिसत असेल तर माहीत नाही. तर चला तिथेच दाखवतो तुम्हाला. मी आता फायनली इथे पोचलोच आहे आणि जे काय अनाऊन्समेंट करायला लावले ते सगळे कसे ऐकत आहे तिथे बघू शकता तुम्ही. कार्यक्रम 8 वाजता चालू. तर गाईज, चला आता तुम्हाला आतमधून दाखवतो. तर त्या अगोदर डेकोरेशन बघू शकता, एकदम असं भारी असं दिसत आहे. आणि या बाजूला बघा कशी बक्षिसं ठेवली आहेत, जी तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये बघितलीच असतील. तर ही बघू शकता, यावर्षीच मारलेली आहेत आणि इथे बॅनरसुद्धा लावलेले आहेत. चला तुम्हाला आतमधून दाखवतो डेकोरेशन कसं केलं आहे. की आत्ता मी फायनली पोचलो आहे आतमध्ये आणि पाय पडण्यासाठी लाईन बघू शकता कशी लागली आहे इथे. थांबा एक मिनटं, तुम्हाला मी गौरी दाखवतो. तर तुम्ही इथे बघू शकता, एकदम भारी अशी गौरी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता. हे बघा, एकदम भारी असं डेकोरेशन केलं आहे. तर काय तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पाया वगैरे पडून झालं आहे आणि मी पुन्हा एकदा बाहेर आलो आहे. रात्री नक्की काय करायचं त्या विषयावर चर्चा चालू आहे इथे. तर तुम्ही बघू शकता, इथे सगळी पोरं जमले आहेत आणि चर्चा करत आहेत इथे. आता मी परत एकदा आतमध्ये चाललो आहे, ते म्हणजे जेवण्यासाठी. मी आता बसलो आहे जेवायला आणि जेवणामध्ये आहे डाळ भात, पापड, वालाची भाजी आणि जिलेबी हे आहे जेवण्यासाठी. आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही बसलो आहे बाहेर. तर थोड्याच वेळात ढोलकी डान्स सुद्धा चालू होईल. आता चालू आहे ढोलकी डान्स. तर इथे बघू शकता तुम्ही. तर गाईज, आता मी आणि हिमेश आता पुन्हा एकदा चाललो आहे घरी, कारण की तिथे बसून बसून आम्हाला आला होता कंटाळा. आणि आता चाललो आहे मग घरी. तर हिमेश चालला आहे पुढे आणि मी त्याच्या पाठीपाठी चाललो आहे. तर गाईज, मी आलो होतो 4 वाजता घरी आणि आता वाजले आहेत 8. तर आम्ही परत एकदा चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे मनीष आणि प्रणित. तर आम्ही जाणार आहेत पुन्हा एकदा. इथे कनिष्क बनला आहे वाघ. आता मी पोचलो आहे पुन्हा एकदा शाळेवरती. तर चला तुम्हाला एकदम आतमधून दाखवतो. आता चालू झाले आहेत खेळ आणि पहिलाच खेळ आहे हा संगीत खुर्ची. आता चालू झालेली आहे महिलांची संगीत खुर्ची.
आणि गाईज इथे संगीत खुर्ची चालू आहे आणि हे इथे नाचायला लागले. त्यांना काहीच पडलं नाही, ते त्यांच्यात गुंग होतात. खेळ वगैरे काहीच बघायचं नाही, ते फक्त नाचायला चालू आहे. ते बघा इथे नाचत आहे सगळे, एकदम फुल एन्जॉय करत आहे इथे. आता चालू झाले हे लहान मुलाची संगीत खुर्ची. केस फसली तर गाईज फायनली आता सगळं संपलं आहे आणि आता वाजलं आहे 3. तर सगळी बसले आहेत आणि आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहेत पोहण्यासाठी. तर इथे बघू शकता कोणीच नाही, फक्त पोरच आहेत इथे. फायनली आमचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. खूप म्हणजे नाचून दमलो अक्षरशः दमलो आहे. आता काय बोलायचं वाटतं, आम्ही चाललो पोहायला. जरा थोडं फ्रेश होतो तेव्हा जरा चांगलं वाटेल. उद्या पण नाचायचं आहे त्यामुळे थोडं स्टॉप घेतला. उद्या धमाल बघा, धमाल. आज कंटाळा आला म्हणून आम्ही डीजे पॅकअप करायला सांगितलं. जाऊ दे, उद्या बघा. उद्या सकाळचे 4 वाजलेले आहेत. डोलकीवर बसून सकाळचे 4 वाजलेले आहेत. आज झोपा. बाय बाय. अजून कोणला काय इकडे कपडे तर गाईज आता आम्ही निघालो आहे पोहण्यासाठी आणि पुढे चालले आहेत आणि इथे पाठी पण आहेत. तर तिथे आम्ही पोहण्यासाठी चाललो आहे. हाथकडे दिखला कोण आहे. तर गाईज फायनली मी आता पोचलो आहे घरी आणि खूप जास्त थंडी लागत आहे. तर चला आपण बाय. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला बाय.